कस्टोडियल टॉर्च प्रकरणी कठोर कारवाईची मागणी। सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू। दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करा, संघटनेचा इशारा। अहिल्यानगर कोतवाली पोलीस ठाण्यात घडलेल्या कथित कस्टोडियल टॉर्च, बेकायदेशीर ताबा, अमानुष मारहाण व खंडणी प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बोऱ्हाडे, अध्यक्ष उमेश बोऱ्हाडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश टाक, संपर्क प्रमुख अतुल पंडित यांच्यासह उमेश बागडे, ओमकार गडगिळे, अक्षयनाथ शहाणे, अमोल रायमोकर, लक्ष्मण दहिवाळ, गजानन शहाणे, गणेश मैड, दिलीप सिद्धवाडकर, प्रथमेश नगरकर, श्रीनिवास इंदपूर आदींसह राज्यभरातील सुवर्णकार व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार 16 एप्रिल 2026 रोजी कोतवाली पोलीस ठाणे अहिल्यानगर येथे अत्यंत गंभीर घटना घडली। बोदेगाव तालुका शेवगाव येथील सराफ व्यावसायिक भागवत अदापुरे यांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाहता दुकानातून जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर त्यांना वाहनात तसेच पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेला विरोध करण्यासाठी आलेल्या नातेवाईक व समिती सदस्यांनाही पोलीस ठाण्यातच मारहाण करून बेकायदेशीर ताब्यात ठेवण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे। संघटनेच्या मते संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तसेच शासनाच्या GR मधील मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले। याशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना सुमारे 200 ग्रॅम सोन्याचे जबरदस्तीने वितळून रिकव्हरी दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। हे कृत्य खंडणी व पुराव्यात फेरफार करण्यासारख्या असल्याचा दावा करण्यात आला आहे। पीडितांना झालेल्या जखमेची नोंद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाल्याचे सांगण्यात आले असून कस्टोडियल टॉर्चचे स्पष्ट पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच ही घटना पोलीस वाहन व पोलीस ठाण्याच्या परिसरात घडल्याने संबंधित कालावधीतील CCTV फुटेज तत्काळ जतन करून प्रणाली सील करण्याची मागणी करण्यात आली आहे। दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ FIR दाखल करावा, संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून सेवेतून बडतर्फ करावे, जबरदस्तीने घेतलेले सोने परत द्यावे, प्रकरणाची चौकशी व CID किंवा विशेष तपास पथकाकडे द्यावे, CCTV फुटेज जतन करून निपक्ष तपास सुनिश्चित करावा। 17 एप्रिल 2026 रोजी तक्रार देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। 2 दिवसात कारवाईचे आश्वासन देऊनही 12 दिवस उलटून गेल्याने संताप व्यक्त करण्यात आला। तत्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। नमस्कार, मी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचा प्रदेशाध्यक्ष उमेश बोऱ्हाडे, बारामती। आज आपण अहिल्यानगर या ठिकाणी SP कार्यालयाच्या समोर आपल्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या PSI गणेशजी देशमुख तसेच त्यांचे सहकारी यांच्याकडून झालेल्या तपासादरम्यानच्या बेकायदेशीर तपासादरम्यानच्या आणि आमच्या लोकांवरती, मी स्वतःही त्यामध्ये आहे, सर्वांवरती झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आणि आमच्या संविधानिक अधिकारांवरती झालेला हल्ला, तसंच बेकायदेशीर केलेली खंडणी सदृश्य रिकव्हरी, सोने रिकव्हरी या संदर्भामधले निवेदन आम्ही 17 एप्रिल रोजी आपल्या SP साहेबांना दिलं होतं। परंतु त्यावेळेला त्यांनी 2 दिवसामध्ये यावरती कारवाई करू असं आपल्याला आश्वासन दिलं होतं। त्यानंतर आपण पोलीस महानिरीक्षक साहेब यांनाही याबाबतची तक्रार दिलेली आहे। त्यानंतर आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही। तेव्हा माझ्या सराफ आणि इतर सर्व बांधवांची झालेला जो अन्याय आहे, ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमच्यावरती झालेल्या बेकायदेशीर तपासाच्या माध्यमातून झालेली हाणमार असेल, बेकायदेशीर रिकव्हरी असेल, या संदर्भामध्ये आवाज उठवण्याच्या संदर्भामध्ये आज आपण ठिय्या आंदोलन करून 24 तासाचं ठिय्या आंदोलन करून आपण प्रशासन असेल, आपले पोलीस अधीक्षक साहेब असतील, यांना आमची विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। तसंच संबंधित अधिकाऱ्यांवरती FIR दाखल करून त्यांच्या सहकाऱ्यांवरती
FIR दाखल करून त्यांचं निलंबन करून चौकशी करून असे गुंड प्रवृत्तीचे अधिकारी हे बडतर्फच झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. या संदर्भातलं तक्रार ही आम्ही दिलेली आहे आणि त्याच्यावरती कुठलीही कारवाई होत नाहीये. तर त्यासाठी आज आपण सर्व माझे सराफ सुवर्णकार बांधव या सर्वांच्या मदतीने आज आपण इथं अधीक्षक कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन 24 तासासाठी मागणी पूर्ण नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये हे आमरण उपोषण राहील. जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण आम्ही संवैधानिक मार्गाने करू. आमच्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये आम्ही शांततेच्या मार्गाने प्रशासनाला आमचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करू. जे टॅक्स भरणारा हा जो विभाग आहे या म्हणजे टॅक्स कर भरणाऱ्या लोकांना आज आम्हाला न्यायासाठी प्रशासनाच्या दारामध्ये भीक मागायची वेळ आलेली आहे. आम्ही पर्यायी ही भीक मागायलाही तयार आहे, परंतु आम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आज आपण ठिय्या आंदोलन करतोय. वास्तविक जी परिस्थिती आहे ही आपल्यापुढं मांडावीशी वाटते. 16 एप्रिल रोजी CR क्रमांक 238 मध्ये कोतवाली पोलीस स्टेशन मधील गणेशजी देशमुख आणि त्यांचे सहकारी टीम हे सर्वजण बोदेगाव या ठिकाणी चोरीच्या तपासासाठी गेले होते. आता तपासाला गेल्याच्या नंतर जे काही समोरच्या सराफाला त्यांनी कायदेशीर नोटीस देणं, त्यांना या गुन्ह्याच्या संदर्भात माहिती देणं आणि त्यानंतर त्याची चौकशी करणं, ह्या कारवाई होणं अपेक्षित असताना कुठेतरी त्यांना जाऊन डायरेक्टली फक्त आरोपीच्या सांगण्यावरून आज त्या सराफाला तिथून जबरदस्तीने घेऊन आल्याच्या नंतर त्याला गाडीमध्ये मारहाण केली. त्यानंतर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर मारहाण झाली. आज ह्या त्या संदर्भातली तक्रार ज्यावेळेला समितीकडे सोनईचे सराफ आपले संजयजी बुराडे साहेब यांनी आपल्या समितीकडे कळवलं त्यावेळेला मी संबंधित अधिकारी म्हणजे जे तिथले अधिकारी जे तपासाला गेले होते त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते लोक फोन घ्यायला तयार नव्हते. त्यानंतर मी आपल्या कोतवालीच्या PI साहेबांना या संदर्भामध्ये फोन केला. त्यावेळेस त्यांची VC चालू असल्यामुळे त्यांचं कॉन्टॅक्ट नाही होऊ शकला. पोलीस अधीक्षक साहेबांनाही या संदर्भामध्ये मी मेसेज केला होता मोबाईलवरती. त्या संदर्भातलं माझ्याकडे त्याचा डाटा आहे. तर त्या मोबाईलवरती मेसेज करून साहेबांना परत फोन करून सांगितलं होतं की आपण तपास करत असताना आता साहेबांना मेसेज डायरेक्टली करण्यामागचं एक कारण आहे की पाठीमागच्या महिन्यामध्ये आम्ही आपल्या अधीक्षक साहेबांना भेटून आमच्या सराफांच्याकडे तपासाला जात असताना आम्ही समिती म्हणून तुम्हाला ह्याच्यामध्ये निश्चित सहकार्य करू. आमच्या बाजारपेठेमध्ये येऊन ज्या पद्धतीने रिकव्हरी किंवा ज्या पद्धतीने वातावरण तयार केलं जातं, ज्या पद्धतीने आमच्या वर्षानुवर्षाच्या असणाऱ्या पिढीला बदनाम होती, तर हे कुठंतरी वाचेल आणि आपण पोलीस आणि सराफांमध्ये समन्वय होईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना एक निवेदन दिलं होतं. आणि त्यामध्ये आम्ही आमच्या सराफांच्या आपल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांची म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची ज्या विभागातले आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिले होते. तर त्याच्यामुळं हे आता कदाचित त्यांनी त्यावेळेला साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की मी हे निवेदन सर्क्युलेट करतो आणि आपण तपासाला यामध्ये एकमेकाच्या साह्याने आणि ह्यांनी समन्वयाने काम करू, असं कुठलंही चुकीचं काम होणार नाही याबद्दल साहेबांनी आम्हाला त्यावेळेस आश्वासन दिलं. परंतु त्याच नंतर 1 महिन्यामध्येच ही घटना घडते. म्हणून मी त्या अनुषंगाने आपल्या SP साहेबांना याबद्दलची कल्पना दिली की आपल्या कोतवाली पोलीस स्टेशनचे लोक हे बोदेगावला तपासासाठी गेलेले आहेत. तर तपासाला गेलेल्या अधिकाऱ्यांना आपण SOP प्रमाणे म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो SOP आहे 13 मार्च 2024 रोजी जो SOP आपल्या सर्व सराफ आणि सुवर्णकारांच्या संरक्षणार्थ जो SOP आलेला आहे, या SOPचं पालन व्हावं आणि संबंधित व्यक्तीला आपण सराफाला नोटीस द्यावी की जेणेकरून आम्ही त्या सराफाला तुमच्याकडे तपासासाठी घेऊन येण्याची जबाबदारी आम्ही घेतो. इथपर्यंत आमचं बोलणं झालं. त्याच्यानंतर मी संबंधित पोलीस स्टेशनचे PI साहेब आहेत आपले गायकवाड साहेब यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर त्यांचा संपर्क झाला. त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मिनिमम 2 वेळेस कॉल केला. मी त्यांना संबंधित दिलेली नोटीस वगैरे सर्व पाठवलं आणि त्यांनाही तीच विनंती केली की आपण यामध्ये अगदी कायदेशीर मार्गाने तपास करावा. आपण फिर्यादीसाठी तपास करत असता आणि आम्ही त्यासाठी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. तर त्यांनीही त्या संबंधित अधिकाऱ्याला यामध्ये सूचना दिली होती. परंतु त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांचा आदेश सुद्धा मान्य नाही केला. म्हणजे इतके दंडेलशाहीपणाने हा अधिकारी वागतो आणि त्याची टीम. मग ह्यांनी त्यावेळेस आपल्या सराफाला पोलीस स्टेशनला घेऊन आले.
कोतवाली पोलीस स्टेशनला. त्यानंतर त्याच्यावरती अमानुष मारहाण झाली. त्यानंतर आम्ही समिती म्हणून आणि आमचे सहकारी सराफ बुराडे साहेब आणि त्यांचा मुलगा संकेतजी आणि माझे पदाधिकारी अशा मी 4-5 लोक PI साहेब आपलं ह्यांच्याकडे गेलो, आपल्या गणेशजींकडे. तर त्यावेळेला आम्ही त्यांना एक विनंती केली की साहेब आपण GR प्रमाणे आणि शासना गेल्या 15 दिवसापूर्वी जो सुवर्ण बांधवावर पोलीस डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने अमानुष मारहाण केली किंवा रिकव्हरीसाठी बळजबरी केली, हा कुठंतरी कायद्याला सोडून झालेला प्रकार आहे. हा नक्कीच निषेधार्थ आहे. कारण ठीक आहे, कायदा आहे, कायद्याच्या पद्धतीने वसुल्या झाल्या पाहिजेत किंवा कायद्याच्या पद्धतीने प्रोसिजर झाली पाहिजे. पण एका गुराढोरासारखं त्याला दुकानातून ओढून आणणं आणि त्याच्या बचावासाठी किंवा माहितीसाठी इतर जे व्यापारी सहकार्यासाठी जातात त्यांना कुठंतरी अमानुष गुराढोराप्रमाणे मारहाण होती, हे कुठंतरी चुकीचं आहे. आपलं असं आता आमच्यासारख्या व्यापाऱ्यांना असं वाटायला लागलंय का आपलं महाराष्ट्र हा कुठं बिहार झाला काय. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने मारहाण होणं, आणि ज्यांना मारहाण झाली ते काय गल्ली बोळातले काही छोटे दुकानदार नाही, त्यांचे 150-150, 200-200 कोटी रुपयाचे टर्नओव्हर मोठे मोठे शोरूम आहेत. अशा प्रतिष्ठित समाजातील व्यक्तींना जर अशा पद्धतीने मारहाण होत असेल तर हा कुठेतरी चुकीचा प्रकार आहे. हा डिपार्टमेंटनी, गृह खात्याने याची दखल घेऊन तो जो PSI आहे तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करून हा समाजाला कुठेतरी न्याय दिला पाहिजे, अशी आमची सर्व सराफ व्यावसायिकांची मागणी आहे. संजय बुराडे सोने. मी कोतवाली पोलीस स्टेशनला गेलो असता पाहुण्यांना घेऊन आले म्हणून मी तिथे गेलो. काय झालं याची चौकशी करत होतो. तर चौकशी करत असताना मी त्यांच्याशी आम्ही बोलत होतो. बोलत असताना फक्त पाहुण्यांना विचारलं मी फक्त, तुम्हाला मारहाण झाली का? ते म्हणले मला फुल मारलं आणि मला त्यांनी सोन्याची कबुली करून घेतली मारून. तर मी हे आमच्या अध्यक्ष यांना सांगत होतो. सांगत असताना त्यांनी आमच्यावर लगेच तेवढ्या याच्यात म्हणले चला रे यांना बी घ्या आतमध्ये. आणि आम्हाला आतमध्ये घेऊन एवढी अमानुष्य मारहाण केली का मी त्यांना 4 वेळेस सांगत होतो माझं स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन झालं साहेब, मला बसता येत नाही नीट, मला उठता येत नाही. तर त्यांनी मागून माझे ते म्हणले काय नव्हतं माधुरच्या, तू मेला तर मेला म्हणले, काय फरक पडत नाही. मागून माझ्या स्पायनल कॉर्डच्या ऑपरेशनच्या तिथं बुक्क्या मारल्या परत मागून. आणि नंतर आम्हाला पाणी मागितलं तर आम्हाला म्हणले मूत प्या म्हणले, पाण्याऐवजी तुम्हाला मूत देतो म्हणले प्यायला. तुम्ही चोट्टेत भामटेत, हा समाज चिमूटभर समाज आहे, तुम्ही आमचं काय झाटवाकडं करणार आहे. फार खालच्या दर्जामध्ये जातीवरती शिव्या दिल्या त्यांनी. तुमची प्रमुख मागणी काय? आमची प्रमुख मागणी आम्हाला न्याय देण्यात यावा हीच प्रमुख मागणी आहे.